वेलकम स्टुडंट्स. कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक ज्युनियर विंग फिजिक्स डिपार्टमेंट. मी प्राध्यापिका SV सुपुगडे आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले स्वागत करत आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅस अँड रेडिएशन या चॅप्टरमध्ये एक्सप्रेशन फॉर प्रेशर ऑफ ए गॅस त्याचं डेरिवेशन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स. प्रेशर P इज इक्वल टू 1/3 कॅपिटल N अपॉन V इंटू M स्मॉल m इंटू CRMS स्क्वेअर. In this equation, P is the pressure, capital N total number of molecules of a gas, V is the volume of a gas, small m is the mass of each molecule of a gas, and Vrms is the RMS velocity, that is root mean square velocity of all the gas molecules, that is in short average velocity of gas molecules. We have in last video we have derived the formula for RMS velocity Vrms in terms of pressure and density, in terms of volume, pressure, volume and mass, and in terms of the absolute temperature T. Then in this video we solve some examples on this point. First example number 12 in your book is two vessels named A and B are filled with same gas where volume V, temperature capital T and pressure P in vessel A is twice the volume, temperature and pressure in vessel B. Calculate the ratio of number of molecules of a gas म्हणजे capital N in vessel A, म्हणून त्याला आपण नोटेशन NA घेऊ शकतो, टू दॅट इन व्हेसल B. तर एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे तर दोन व्हेसल्स आहेत A आणि B, दोन्हीमध्ये सेम गॅस भरलेला आहे. म्हणजे सेम गॅस आहे म्हणजे हायड्रोजन असेल तर दोन्हीमध्ये हायड्रोजन, त्यामुळे मास ऑफ ईच मोलेक्यूल स्मॉल mची किंमत सेम असणार आहे आणि बाकी व्हॉल्यूम, टेम्परेचर, प्रेशर, टोटल नंबर ऑफ मोलेक्युल्स हे वेगळे आहेत. आता ते कसे आहेत ते दिलेले आहे. व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर इन व्हेसल ए, त्याला नोटेशन आपण काय घेऊ शकतो, इन व्हेसल ए, व्हॉल्यूमला V, इन व्हेसल ए असेल तर VA, टेम्परेचर T, इन व्हेसल ए असेल तर काय घेता येईल TA, आणि प्रेशर P इन व्हेसल ए म्हणजे काय होईल PA, VA, TA आणि PA इन व्हेसल ए इज ट्वाइस द व्हॉल्यूम, टेम्परेचर अँड प्रेशर P इन व्हेसल B. आता याच किमती इन व्हेसल B मध्ये काय येणार, नोटेशन काय घेता येईल आपल्याला VB, टेम्परेचर TB आणि प्रेशर PB इन व्हेसल B. तर ह्या सगळ्या किमती A व्हेसलमध्ये ज्या आहेत त्या कशा आहेत, ट्वाइस दॅट ऑफ इन व्हेसल B. Bला दोन्ही गुणून Aच्या किमती मिळणार. म्हणजेच वी कॅन राईट गिवन VA इज इक्वल टू ट्वाइस VB, TA is equal to twice TB and PA is equal to twice PB. This is suppose equation 1.
we use this equation 1 because we know the pressure of formula in terms of number of molecules. आता कॅल्क्युलेट काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. कॅल्क्युलेट द रेशो गुणोत्तर रेशो ऑफ नंबर ऑफ मोलेक्युल्स ऑफ ए गॅस कॅपिटल एन इन व्हेसल ए म्हणजे काय नोटेशन येणार त्याला एन ए टू दॅट इन व्हेसल बी म्हणजे एन बी. एन ए आणि एन बी यांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. फाइंड एन ए अपॉन एन बी म्हणून एन ए अपॉन एन बी बरोबर क्वेश्चन मार्क. आता प्रेशरचं सूत्र आपल्याला जे माहीत आहे ते आहे पी इज इक्वल टू 1/3 कॅपिटल एन अपॉन व्ही इंटू एम अपॉन व्ही आर एम एस स्क्वेअर. आता व्ही आर एम एस स्क्वेअरचं काही दिलेलं नाही परंतु आपल्याला माहीत आहे की व्ही आर एम एस स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. व्ही आर एम एस म्हणजे आर एम एस वेलॉसिटी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी वी हॅव स्टडीड. दॅट इज व्ही आर एम एस स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी अँड देअरफॉर वी कॅन राईट व्ही आर एम एस स्क्वेअर ऐवजी टी लिहू शकतो. वी कॅन राईट इन प्लेस ऑफ व्ही आर एम एस स्क्वेअर वी कॅन राईट टी आणि व्ही आर एम एस ए वेसलचा व्ही आर एम एस फॉर वेसल ए square is equal to we can write TA. Similarly VRMS B square VRMS square for cylinder B is equal to TB. अशा प्रकारे लिहून आपणाला प्रेशरचं सूत्र लिहिता येईल. PA is equal to 1/3 capital NA upon VA into M upon PA is equal to 1/3 NA upon VA into M upon VRMS square A. आता VRMS square A ऐवजी आपण TA लिहिलं तर हे वरचं इक्वेशन होईल PA is equal to 1/3 capital NA upon VA into M into TA. इक्वेशन नंबर 2. आता याचप्रमाणे पी बी लिहिता येईल आपणाला फक्त एच्या जागी बी एवढा बदल करून. सिमिलरली पी बी इज इक्वल टू वी गेट 1/3 एन बी अपॉन व्ही बी इंटू एम इंटू टी बी. इक्वेशन नंबर 3 किंवा पी बी इज इक्वल टू 1/3 एन बी एम टी बी डिवायडेड बाय व्ही बी. आता ही जी इक्वेशन 2 आणि 3 आहेत पी ए आणि पी बी ती 1 नंबरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. फ्रॉम इक्वेशन 2 and 3 इक्वेशन 1 बिकम्स इक्वेशन 1 म्हणजे पी ए इज इक्वल टू ट्वाईस पी बी. आता त्यापैकी पी एची किंमत 1/3 एन ए स्मॉल एम टी ए डिवायडेड बाय व्ही ए इज इक्वल टू ट्वाईस पी बीची किंमत 1/3 एन बी एम टी बी डिवायडेड बाय व्ही बी. आता हे सोडवून आपणाला एन ए अपॉन एन बीची किंमत कॅल्क्युलेट करता येईल. सोडवत असताना दोन्ही बाजूला जे समान आहेत ते अगोदर कॅन्सल. अगोदर आपण स्मॉल एम कॅन्सल करूया आणि स्मॉल एम कॅन्सल करून आपणाला टी ए आणि व्ही एची किंमत इन टर्म्स ऑफ टी बी सबस्टिट्यूट करता येईल. टी ए इज इक्वल टू काय ट्वाईस टी बी आणि व्ही ए इज इक्वल टू ट्वाईस व्ही बी. तर पुढची स्टेप होईल 1/3 एन ए एम कॅन्सल झालं एन ए ट्वाईस टी बी डिवायडेड बाय ट्वाईस व्ही बी इज इक्वल टू आर एच एस ॲज इट इज 2 into 1/3 एन बी टी बी डिवायडेड बाय व्ही बी. आता परत दोन्ही बाजूला समान ज्या टर्म आहेत त्या कॅन्सल. 1/3 कॅन्सल 2 कॅन्सल होईल. इथे आर एल एच एसला अंशस्थानी छेदस्थानी 2 कॅन्सल होईल आणि दोन्ही साईडला टी बी अपॉन व्ही बी कॅन्सल होईल आणि राहिलेल्या टर्म पुढच्या स्टेपमध्ये मिळतील.
NA इज इक्वल टू ट्वाईस NB आणि याच्यावरून लास्ट NA अपॉन NB इज इक्वल टू 2/1. NA अपॉन NB इज इक्वल टू रेशो जे विचारलेलं आहे त्याचं उत्तर येईल 2:1. Then next example on RMS velocity in your book. If density of oxygen gas is 1.44 kg per meter cube at a pressure of 10⁵ Newton per meter square, then find the root mean square velocity of gas molecules. आता गिवन एक्झाम्पलमध्ये आपल्याला दोनच आकडे दिसत आहेत. एक म्हणजे 1.44 kg पर मीटर स्क्वेअर, ही कशाची किंमत आहे त्याच्या पाठीमागे डेन्सिटी म्हणजे डिनोटेड बाय लेटर रो, म्हणून गिवनमध्ये रो इज इक्वल टू 1.44 kg पर मीटर क्यूब. दुसरा आकडा दिसतो 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर, ही कशाची किंमत आहे त्याच्या पाठीमागे दिलेले प्रेशर डिनोटेड बाय लेटर P, म्हणून P इज इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि फाइंड काय करायचं आहे, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी ऑफ ऑक्सिजन मोलेक्यूल. आता इथे एकच मोलेक्यूल आहे ऑक्सिजन, एकच गॅस आहे, त्यामुळे वेगळं नोटेशन घेण्याची गरज नाही. रूट मीन स्क्वेअर म्हणजे VRMS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता P आणि रो दिलेलं आहे आणि VRMS साठीची जी 2-3 सूत्र आहेत त्यापैकी कोणतं सूत्र वापरावं लागेल, तर P आणि रो यांच्यामधलं सूत्र म्हणजेच VRMS इज इक्वल टू रूट 3P/रो. हे Pच्या सूत्रावरूनच आलेलं आहे. P इज इक्वल टू 1/3 रो VRMS स्क्वेअर. ते कन्वर्ट करून VRMS इज इक्वल टू रूट 3P/रो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता सबस्टिट्यूशन, VRMS इज इक्वल टू रूट 3 आणि Pची किंमत 10⁵ डिवायडेड बाय रोची किंमत 1.44. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना स्क्वेअर रूटमध्ये जर 10चे घातांक असतील तर ते स्क्वेअर रूटच्या बाहेर काढण्यासाठी तो समघातांक असला पाहिजे. त्यासाठी 10⁵ आपण 10⁴ घेतले तर इंटू 10 राहतील शिल्लक, 10 × 10⁴ आणि 10 × 3 म्हणजे अंशस्थान होईल 30 × 10⁴ डिवायडेड बाय छेदस्थानी 1.44. आता हे 10चे घातांक जे आहेत ते स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतले तर 10⁵ आणि मग कॅल्क्युलेशनला स्क्वेअर रूटमध्ये राहील रूट 30/1.44. तर हे कॅल्क्युलेशन लॉगच्या सहाय्याने करायचं असेल तर लॉगांची भागाकार म्हणजे लॉगांची वजाबाकी आणि स्क्वेअर रूटमध्ये असल्यामुळे त्याला 2नी भागून अँटीलॉग. लॉग 30ची किंमत 1.4771 मायनस लॉग 1.44 0.1584 वजाबाकी करून जे येईल त्याला 2नी भागून जे आलेलं आहे त्याचं अँटीलॉग आला. 0 कॅरेक्टरिस्टिक म्हणून एक अंक सोडून दशांशचिन्ह 4.564 आणि म्हणून VRMS इज इक्वल टू 4.564 इंटू 10⁻² मीटर पर सेकंद. आणि 10⁻² म्हणजे 100नी गुणून 2 अंक दशांशचिन्ह उजव्या बाजूला सरकवून 456.4 मीटर पर सेकंद ही आपली VRMSची किंमत आन्सर मिळेल. देन नेक्स्ट एक्झाम्पल 13 in your book is a gas in a cylinder is at pressure P. If the masses of all the molecules
all the molecules are made 1/3 of their original value. म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू जर m असेल तर रिझल्टंट काय होणार m/3. आणि काय बदल केला अँड देअर स्पीड्स आर डबल्ड. देन फाइंड द रिझल्टंट प्रेशर. आता गिवनमध्ये आपल्याला काय लिहिता येईल बघा. रिझल्टंट प्रेशर फाइंड करायचं आहे ते समजा PR. फाइंड PR. आणि ओरिजिनल प्रेशर P आहे. ओरिजिनल प्रेशर Pचं सूत्र आपल्याला माहीत आहे. P = 1/3 कॅपिटल N/V इंटू M VRMS². आता ह्या प्रेशरमध्ये जो बदल झालेला आहे म्हणजे रिझल्टंट प्रेशर तो कशामुळे झालेला आहे तर मासेस 1/3 केलेले म्हणजे स्मॉल mची किंमत काय झाली m/3. स्मॉल m रिझल्टंट प्रेशरच्या सूत्रामध्ये स्मॉल m रिझल्टंट आपणाला सबस्टिट्यूट करावं लागेल m/3. आणि काय बदल केला आहे तर स्पीड्स डबल केलेले आहेत. स्पीड डबल म्हणजे VRMS² किंमत बदली. तर ती VRMS² किंमत रिझल्टंट VRMS² कसा लिहिता येईल पहा. VRMS = आपणाला सूत्र माहीत आहे. VRMS = V²बार व्हेलॉसिटीच्या वर्गांची सरासरी. म्हणजे V² बार = काय V1² + V2² अप टू VN²/N. तर हेच सूत्र रिझल्टंट RMS व्हेलॉसिटीसाठी काय होईल V1 ऐवजी ट्वाईस V1² प्लस V2 ऐवजी ट्वाईस V2² अप टू ट्वाईस VN² आणि डिवायडेड बाय Nच राहणार. नंबर ऑफ मोलेक्युल्स सेम. मग आता हे प्रत्येकाचा वर्ग केला. 2चा वर्ग 4 आणि 4 कॉमन घेतलं तर कंसामध्ये V1² + V2² अप टू VN²/N म्हणजे V² बारच राहील. म्हणजे √4V² बार आलं. VRMS रिझल्टंट काय आलं √4V² बार. 4 आहे ते स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर 2 इंटू √V² बार. आणि √V² बार म्हणजेच VRMS म्हणजे VRMS रिझल्टंट = we get ट्वाईस VRMS. म्हणजेच व्हेलॉसिटीसुद्धा काय झाली दुप्पट झाली. रिझल्टंट व्हेलॉसिटीसुद्धा दुप्पट झाली. प्रत्येक मोलेक्युलची व्हेलॉसिटी दुप्पट केल्यावर डबल केल्यावर ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी आहे VRMS तीसुद्धा ट्वाईस झालेली ह्या सूत्रावरून आपणाला मिळेल. आता रिझल्टंट प्रेशर PR = 1/3 कॅपिटल N/V इंटू MR इंटू VRMS²R. आता MR आणि VRMS/R रिझल्टंट मास आणि रिझल्टंट व्हेलॉसिटी यांच्या किमती सबस्टिट्यूट करून रिझल्टंट प्रेशर PR = मिळेल 1/3 कॅपिटल N/V इंटू स्मॉल m/3 m ऐवजी m/3 इंटू VRMS रिझल्टंट स्क्वेअर म्हणजे काय येणार 4 VRMS². आता याच्यातून 4/3 कॉमन घेतलं तर कंसामध्ये 1/3 कॅपिटल M VRMS²/V. आता हा जो कंसातला भाग आहे तो आहे प्रेशर P. म्हणून रिझल्टंट प्रेशर PR = we get 4/3 P जे आपणाला विचारलेलं आहे. फाइंड द रिझल्टंट प्रेशर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द RMS स्पीड ऑफ नायट्रोजन N2 अँड ऑक्सिजन O2 गॅस at absolute temperature 300 Kelvin if गिवनमध्ये कॅपिटल R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट कॅपिटल R =
8.31 जूल पर मोल केल्विन आणि SI युनिटमध्ये जर घ्यायचं असेल तर किलो मोल घ्यावं लागतं. म्हणून 8310 जूल पर किलो मोल केल्विन. आणि मोलिक्युलर वेट ऑफ नायट्रोजन N2 इज 28 आणि मोलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन MO2 इज इक्वल टू 32 आणि टेम्परेचर दिलेलं आहे कॅपिटल T इज इक्वल टू 300 केल्विन. या ठिकाणी टेम्परेचर नेहमी केल्विनमध्येच असलं पाहिजे. आणि VRMS फाइंड द VRMS. फाइंड काय करायचं आहे VRMS ऑफ N2 आणि सेकंड VRMS ऑफ O2. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहे. प्रथम आपण VRMS इज इक्वल टू सूत्र आहे √3RT/MO. MO म्हणजे मोलिक्युलर वेट. VRMS N2 असेल तर मोलिक्युलर वेट ऑफ N2 एवढा बदल होईल आणि टेम्परेचर ऑफ N2 नायट्रोजन होईल. 3R सर्व गॅससाठी आणि सर्व टेम्परेचरसाठी सेमच येणार. म्हणून VRMS N2 इज इक्वल टू √3RT/MN2. आता फॉर्म्युला झाल्यानंतर सबस्टिट्यूशन. Therefore VRMS N2 is equal to √3 into 8310 into temperature 300 into molecular weight of nitrogen 28. तर हे कॅल्क्युलेशन करत असताना अगोदर आपण अंशस्थानचे ह्या 3चा गुणाकार तोंडी करू शकतो. अगोदर 8310 इंटू 3 केलं तोंडी तर 24,930 येईल आणि गुणिले 300 केलं तर याप्रमाणे आपणाला 7479 आणि 000 आणि डिवायडेड बाय 28. आता हे स्क्वेअर रूटमधलं कॅल्क्युलेशन फक्त लॉगच्या सहाय्याने करण्यासाठी परत भागाकार आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये आहे. त्यामुळे अंशस्थानच्या संख्येचा लॉग वजा छेदस्थानच्या संख्येचा लॉग वजाबाकी करून जे येईल त्याला 2ने भागून अँटीलॉग पाहावं लागणार. तर अंशस्थानी 7 अंकी संख्या आहे म्हणून त्याची कॅरेक्टरिस्टिक 6 आणि 74चा 7 9मध्ये लॉग येईल. मॅन्टिसा 8738 6.8738 मायनस 28चा लॉग 1.4472. तर वजाबाकी करून जे आलेलं आहे त्याला 2ने भागून जे आलेलं आहे त्याचा अँटीलॉग पाहून 516.8 ज्याचा अँटीलॉग बघायचा आहे त्याचा 2 कॅरेक्टरिस्टिक असल्यामुळे 3 अंकाच्या पुढे दशांशचिन्ह. म्हणून विचारलेलं उत्तर VRMS N2 इज इक्वल टू 516.8 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 517 मीटर पर सेकंद. हे आपलं ॲन्सर मिळेल. आणि आता याचप्रमाणे VRMS ऑफ NO2 ऑक्सिजन फक्त काय बदल होईल मोलिक्युलर वेट ऑफ N2 ऐवजी मोलिक्युलर वेट ऑफ O2. म्हणजे त्या एक्झाम्पलमध्ये आधी आपण N2ची किंमत MN2ची किंमत 28 घेतली होती. इथं मोलिक्युलर वेट ऑफ O2 32 एवढाच बदल करून बाकी सेम फॉर्म्युला सबस्टिट्यूशन कॅल्क्युलेशन आहे. VRMS O2 इज इक्वल टू √3RT डिवायडेड बाय MO2. 3 सबस्टिट्यूशनची स्टेप √3 इंटू 8310 इंटू 300 टेम्परेचर डिवायडेड बाय 32. तर परत मगाच्यासारखंच अंशस्थानच्या संख्येचा गुणाकार केला आणि भागिले 32. परत लॉग अंशस्थानचा लॉग सेमच आहे पहा फक्त 32चा लॉग बदलेल. वजाबाकी करून जे येईल त्याला 2ने भागून 1/2 मल्टिप्लाय करून म्हणजे 2ने भागून अँटीलॉग 2ने भागून जे येईल त्याचा अँटीलॉग. परत ज्याचा आपण अँटीलॉग बघणार आहे त्याची 2 कॅरेक्टरिस्टिक म्हणून 3 अंकाच्या पुढे दशांशचिन्ह. अँटीलॉग पाहून आपणाला आन्सर मिळेल 483.4 मीटर पर सेकंद. व्हेलॉसिटी म्हणजेच एकक
मीटर पर सेकंद, RMS व्हेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन. तर अशा रीतीने वेगवेगळी RMS व्हेलॉसिटीचे एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी तुम्हाला मोलेक्युलर वेट माहीत असणं आवश्यक आहे. परीक्षेमध्ये काही वेळेला मोलेक्युलर वेटच्या किमती दिल्या जातात, परंतु दिल्या नसतील तरी तुम्हाला माहीत असायला हरकत नाही. आता इथे टेबलमध्ये काही मोलेक्युलच्या गॅस मोलेक्युलचे मोलेक्युलर मास MM म्हणजे मोलर मास म्हणजेच मोलेक्युलर वेट दिलेलं आहे ग्रॅम पर मोलमध्ये. हेलियम 4 याप्रमाणे, आत्ता आपण वापरलेलं नायट्रोजन 28 याप्रमाणे मोलेक्युलर वेट्स तुम्हाला लक्षात ठेवता येतील. देन नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड्स. मीन स्क्वेअर स्पीड्स आणि रूट मीन स्क्वेअर स्पीड याच्यामध्ये फरक आहे. मीन स्क्वेअर स्पीड ऑफ मोलेक्युल्स ऑफ गॅस ॲट 300 केल्विन अँड 120 केल्विन. काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर रेशो, गुणोत्तर, रेशो ऑफ मीन स्क्वेअर स्पीड, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीच्या वर्गांची सरासरी. म्हणजे त्यासाठी नोटेशन काय आहे, व्ही स्क्वेअर बार. व्ही स्क्वेअर बारचंच वर्गमूळ घेतलं तर VRMS येतं आणि व्ही स्क्वेअर बार म्हणजे काय येणार मग, VRMS स्क्वेअर. व्ही स्क्वेअर बार म्हणजेच VRMS स्क्वेअर असतं. तर 2 टेम्परेचर दिलेले आहेत आणि 2 स्पीड्स असणार आहेत VRMS, 1 आणि 2 अशी नावं देऊया त्यांना आपण. गिवनमध्ये टेम्परेचर T1 इज इक्वल टू 300 केल्विन अँड T2 इज इक्वल टू 120 केल्विन. फाइंड VRMS 1 स्क्वेअर डिवायडेड बाय VRMS 2 स्क्वेअर म्हणजेच V1 स्क्वेअर बार अपॉन V2 स्क्वेअर बार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. व्ही स्क्वेअर बार म्हणजेच मीन स्क्वेअर स्पीड म्हणून V1 स्क्वेअर बार आणि V1 स्क्वेअर बार इज इक्वल टू काय आहे, VRMS 1 स्क्वेअर. आता आपला जो फॉर्म्युला आहे VRMS इज इक्वल टू रूट 3nRT अपॉन M. VRMS स्क्वेअर इज इक्वल टू घेतलं तर रूटचं चिन्ह जाईल. VRMS स्क्वेअर इज इक्वल टू V स्क्वेअर बार. VRMS स्क्वेअर इज इक्वल टू V स्क्वेअर बार इज इक्वल टू 3nRT डिवायडेड बाय M किंवा 3nR अपॉन M कॉन्स्टंट फॉर ए गिवन गॅस. म्हणून V स्क्वेअर बार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. म्हणून आपल्याला ह्याच्यावरून फॉर्म्युला लिहिता येईल V1 स्क्वेअर बार अपॉन V2 स्क्वेअर बार इज इक्वल टू T1 अपॉन T2. सबस्टिट्यूशन 31 ची किंमत 30 अपॉन 120 दॅट इज इक्वल टू 1/4 हे आपल्याला ॲन्सर मिळेल. तर आणखी वेगवेगळी एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूया. थँक्यू.